ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता. त्याला वाटत होतं की यापुढे संभाजीला मानणारे पैदाच होऊ नये. म्हणून औरंग्या भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर. कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कुणीही अंत्यसंस्कार करू नये, तर ते मांस गिधाडांनी खावं. पण तसं काही घडलं नव्हतं. आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती. कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता, ती दवंडीही धुळीस मिळाली होती. त्यातच एवढं मोठं साम्राज्य, एवढी अफाट सैन्यसेना, सर्व त्याला हास्यास्पद वाटत होतं. तो दुखावला गेला होता. ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्यानं जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना कैद केलं होतं. डाल दो इसे काले घने अंधेरे में, इन्हें ऐसे तड़पाना कि ये खुद अपने मृत्यु को याद करे, मगर मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना. यह बात याद रहे, जो गुस्ताख इसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी, याद रहे. गोविंदा विचार करत होता संभाजी महाराजांचा. संभाजी महाराज या कालकोठडीत कसे राहिले असतील? आपल्यालाच एवढा त्रास होत आहे, कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल. हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की ज्यानं माझ्या राजाचा कत्ल करावा. तसा औरंग्याही विचार करत होता. या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता. असाच एक दिवस उजाडला. बादशाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी. त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत. कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकतच नाही. यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात. या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता. कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती, कोणी गोवऱ्या आणल्या होत्या तर कोणी धरसकट. त्यातच त्या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजींनी चांगली तरणी-ताठी पोरं गोफणगुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभे केले होते. प्रत्येक मुलांना आदेश होता, जर कोणी औरंग्याचे सैनिक दिसलेच तर त्यांच्यावर त्या गोफणीनं असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडतील. आपल्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही. ती तरणी-ताठी मुलं अंत्यसंस्काराच्या जागेवर आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती. त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला. परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं. काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता. आता काय करावं असा प्रश्न दामाजीला पडला. त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं, जर हे पेट्ट शव विझवून याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही. कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना या चाहूलच लागली तर आपली काही खैर नाही. शेवटी नाथांनी सांगितलं की असं काहीही होणार नाही, तुम्ही निश्चिंत. शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात आला व त्यात संभाजी राजाचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला. नाथांनी सांगितलं असं काहीच होणार नाही त्यांचं, कारण आपण हे शरीर बेवारच सोडलं नाही आहे, तर त्याची यथोचित संस्कार केले आहेत. पुन्हा औरंग्या त्या अंधाऱ्या कालकोठडीकडे आला. तसं त्यानं गोविंदाला न्याहाळलं. तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाला झालं असेल ते काम काही एकट्याच नाही, ते काम इतरही गावातील माणसांचं असावं. तसा तो त्याला म्हणाला, हे गोविंदा, तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत? गोविंदा काहीच बोलला नाही. तर औरंग्या पुन्हा म्हणाला, हे पहा, तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित. गोविंदानं त्याच्या अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला. तसा तो गप्प झाला. त्यानं चूप राहणं योग्य समजलं. तसा औरंग्या ओरडत म्हणाला, बता प्यार से हरामजादे, नहीं तो तेरी खाल उधार देंगे. गोविंदानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही. तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं. त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा. गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं. त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या
त्याला बाहेर काढण्यात आलं. त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आलं. त्यातच त्याच्यावर एका मागून एक चाबकाचे फटके मारण्यात येऊ लागले. जे चाबकाचे फटके आजपर्यंत त्यानं स्वतः संभाजीराजांच्या आदेशानं इतरांना मारले होते, आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं. तो चाबकाचा एक एक फटका जीवघाणा वाटत होता, अगदी असह्य होत होता. त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चाबकाचा फटका पडताच अंगार होत होती. पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीराजांसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता. तसा औरंग्या म्हणाला, बोल झाले, जल्दी बोल, कौन था वहां पर? आपल्या संभाजीराजालाही असेच मारले असेल या औरंग्यानं. गोविंदा विचार करू लागला. थोड्याच वेळात तो लहूलुहान झाला होता. त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं. तसा औरंग्या जवळ आला. त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारू लागला. तसं त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला, गोविंद्या, तुझे बतानाही होगा, तुझ्या या कटात कोण कोण सहभागी होता? गोविंदा काहीच बोलला नाही. ते पाहून औरंग्या आणखी वैतागला. याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं. तसा तो विचार करू लागला. तशी त्याला एक नामी युक्ती सुचली. औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा काल कोठडीत टाकावं. त्याला आज अन्न देऊ नये, पाणीही नको. दुसरा दिवस उजाळला. काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही. तसा तो अन्ना पाण्या वाचून तडपत होता. तसा आज औरंग्या पुन्हा त्या काल कोठडीजवळ आला. म्हणाला, सांगतोस गोविंद्या, कोण होता तुला मदत करायला? गोविंदानं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. तसा तो हसला व म्हणाला, औरंग्या, तू मला मारूच शकत नाही. माहित आहे, मी जर मेलो तर तू बी मरशील. तडपू तडपू हा राज जो आहे ना, तो राजच राहील. जर राज तुले मालूम झाला नाही तर तुले झोप बी येणार नाही रात्रीची. तसा गोविंदा परत हसला व तिथून निघून गेला. काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही. हे पाहून औरंग्या आता रागानं लालबुंद होत होता. त्याला असं वाटत होतं की हे अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील आहे ते सारे जण त्याच्या समोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी. कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. थोडा वेळ विचार करताच त्याला वाटले की कदाचित गोविंदा त्याला आपलं राज सांगेल, काही दिवसांनी सांगेल. पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव जर गेला तर हा राजच राहील कायमचा, दफन होऊ. त्यामुळं त्याला जिवंत राहणं भाग आहे. शेवटी उपाय नसल्यानं बादशाहनं गोविंदाला काही दिवस की असेना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली. सकाळ झाली होती. त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते. तांबडं फुटलं होतं. त्याचबरोबर सूर्यही निघाला होता. अशातच औरंग्याचा एक दूत गावात येऊन धडकला आणि म्हणाला, एक सरकारी आदेश आहे. बादशाह औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतःहून बादशहाकडे यावं, त्यांची माफी मागावी. बादशाह त्यांना खुल्या मनानं माफ करेल. बादशाह औरंगजेब? त्या बादशाहबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहिती होती की त्याचा स्वभाव कसा आहे. तसं पाहता बादशाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं. कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती वा कोणीही बादशाचा हेर नव्हता. सर्वांनी एकत्र येऊन संभाजी राजाच्या अंत्यसंस्काराची मदत केली होती. त्यातच आता ते शिपाही दोन गोष्टी बोलत येत आणि निघून जात, पण कुणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते वा त्या कटाबाबत कुणीही सांगत नव्हतं. सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता, ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती. त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती. फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती, माझ्या मृत्यू पश्चात माझी पत्नी व माझ्या लेकरा बाळांना सांभाळावं. आज संपूर्ण गावानंही त्या परिवाराला अंतर दिलं नाही. रोजचं येणारं ते शिपाई, त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेलं होतं. त्यातच काही जण गावही सोडून गेले होते. त्यांना वाटत होतं
की यदाकदाचित बादशाहला माहीत झाल्यास बादशाह आपल्याला सोडणार नाही. गोविंदा जिवंत होता. त्याला क्षणोक्षण आठवत होता ती औरंग्याची माणसं त्या अंधाऱ्या कालकोठरीत कधी तंबी देऊन जात तर कधी जोर जोरात हसत असत. कधी ती माणसं अंगावर जखमीच्या तलवारीच्या जखमी करत तर कधी तलवारीनं मुंडकं छाटण्याची धमकी देत. एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता. त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होतं, पण उपाय नाही. गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीराजाच्या प्रेताला स्वतः अग्नी तर दिली होती, त्या गोष्टीला आपलं भाग्य समजत होता. एरवी कोण्या महाराजाच्या अग्नी देण्यासारख्या पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं असं गोविंदाला वाटलं. कारण आतापर्यंत या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता. त्याला पाणीही दुरूनच पाजलं होतं. जरी त्यानं संभाजीराजाच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पडली, त्यानंच जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची पर्वा न करता संभाजीराजाचे तुकडे गोळे केले. तसेच त्याला शिवून त्याचा दाहसंस्कारही उरकवला होता. एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसूबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रीतसरपणे सांगितले. त्यामुळे की काय, कोण्यातरी आपल्याच हेराकडनं ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती. आज गोविंदा कालकोठडीत अखेरच्या घटका मोजत होता. निर्भीड न बोलक्या मनानं. त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता. उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता. पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्यानं ठार मारलं. शेवटी फितुरीमुळेच सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं. जर का आपल्या माणसांमध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय, आपला भारतही कुठल्या कुठेच असता.